सर्वांना नमस्कार। आज आपण जगभरामध्ये बऱ्याच ठिकाणी आत्ताचा ज्वलंत उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहत असताना प्रामुख्याने शेतीला अडचणीचा किंवा शेतकऱ्यांच्या मोठ्या स्वरूपामध्ये आत्महत्याचा जो काही स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। जगाचा पोशिंदा किंवा 2 वेळची अन्नाची गरज भागवणारा घटक म्हणून आपण शेतकरी या वर्गाला पाहतो। मित्रहो, बऱ्याच वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जो काही कारण आहे तो कारण खूप ज्वलंत आणि अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांना अडचणीचा ठरलेला प्रश्न हा शेती संकट आणि त्यांची आत्महत्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत। अनेक शेतकरी या ठिकाणी आत्महत्यास प्रवृत्त होत असताना त्याला अनेक घटक त्या ठिकाणी कारणीभूत आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यातला पहिला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे दारिद्र्याची अवस्था। भारतीय शेतकरी मुळात जन्मताच हा गरिबी अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जन्म घेतो, म्हणजे तो दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये जीवन जगत असतो आणि ही दारिद्र्याची अवस्था त्याला जर संपूर्णपणे नष्ट करायचं असेल तर शेतीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे। परंतु नैसर्गिक अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी नसल्यामुळे शेतकऱ्याचा उत्पन्न जो आहे तो उत्पन्न अतिशय कमी स्वरूपामध्ये येतो आणि घेतलेला जो काही कर्ज आहे हा कर्ज जर त्याला त्या ठिकाणी परतफेड करायचे असेल तर उत्पन्नाचा मात्रा त्या ठिकाणी अधिक वाढणं गरजेचं आहे। परंतु तसे न होता शेतकरी शेतीमध्ये नवीन आमूलाग्र बदल करण्यासाठी कर्जबाजारीपणा होतो आणि हा कर्जबाजारीपणा तो योग्य वेळेमध्ये पूर्ण न करत असल्यामुळे त्याला दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये जीवन जगावे लागते आणि शेवटी तो काय होतो, नैराश होतो आणि नैराश झाल्यामुळे बाळांनो मोठ्या स्वरूपामध्ये तो काय करतो, आत्महत्येकडे त्या ठिकाणी वळतो। दुसरा त्याला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सरकारी धोरण। आता सरकारी धोरणामध्ये विशिष्ट करून शेतीविषयक आवश्यक असणाऱ्या घटकांना सरकारने त्याला योग्य स्वरूप किंवा धोरण त्या ठिकाणी आखणं गरजेचं आहे। परंतु बऱ्याच वेळी काय होतो, शेतकरी हा अज्ञानीपणा असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणती पिकं कोणत्या कालावधीमध्ये घेतली पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांनी नगदी पिकं जर घेतले तर अतिशय अल्प कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्या ठिकाणी त्यांना अधिक त्या ठिकाणी आपला सोय करता येतो। परंतु बऱ्याच वेळी असा होत नाही। त्यांनी कोणते पिकं घ्यावे, त्यामुळे कोणत्या प्रकारचा खताचा वापर करावा या गोष्टीविषयी त्यांना अनभिज्ञ असतो। म्हणून सरकारने काय केलं पाहिजे, सरकारने योग्य धोरण आखले पाहिजे। मग त्यासाठी काय केलं पाहिजे, सरकारने वेळोवेळी गावामध्ये तालुकास्तरीय जिल्हास्तरीय अगदी प्राथमिक लेवलला त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे कॅम्प त्या ठिकाणी लावले पाहिजे किंवा निदान आठवड्याच्या बाजारी शेतकऱ्यांना एकत्रित करून सरकारच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या धोरणांच्या संदर्भामध्ये किंवा पिकांच्या संदर्भामध्ये त्यांना योग्य माहिती त्या ठिकाणी देणे गरजेचं आहे की जेणेकरून शेतकरी या आत्महत्याकडे न वळता तो चांगल्या प्रकारचा जीवन कसा जगता येईल हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल। त्याच्यानंतर दुसरा आहे तो कर्जबाजारीपणा। शेतकऱ्यांचा मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कर्जबाजारीपणा। मुळातच शेतीमध्ये उरणारा उत्पन्न हा कमतरता आहेच आहे। त्याचबरोबर शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचा जर बदल घडवायचा असेल, म्हणजे उदाहरणार्थ त्याला शेतीला कुंपण मारायचे असेल किंवा शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खतं त्या ठिकाणी घालायचे असेल किंवा शेतीमधील माती बदलून त्या ठिकाणी वेगळी नवीन त्या ठिकाणी माती आणून टाकायचं असेल, म्हणजे जेणेकरून कोणताही बदल त्या ठिकाणी जर घडवायचा असेल तर शेतकऱ्याला कर्ज घेतल्याशिवाय पर्याय नाही। कारण कुटुंबाचा आकार वाढत चालला आहे, खर्च वाढत चाललेला आहे, वेगवेगळ्या घटकांना तो ठिकाणी आपल्याकडचे असणारे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न मात्रा खूप अतिशय कमी स्वरूपामध्ये पडत असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी कर्जबाजारीपणा होतो आणि कर्जबाजारीपणाच्या ओझ्याच्या खाली शेतकरी काय करतो, मोठ्या स्वरूपामध्ये निरुत्साह होतो आणि निरुत्साहामुळे त्याचा एक कौल जो आहे तो त्या ठिकाणी आत्महत्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतो। आर्थिक परिस्थिती हा एक सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे। कारण आजच्या घडीमध्ये जर आपण बघितलं तर एक साधारण एका शेतकऱ्याच्या कुटुंबाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्याला असणाऱ्या जो कुटुंबाचा जो आकार आहे तो आकार जरी छोटा असेल तरी या वाढत्या महागाईमुळे, शिक्षणामुळे, वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमामुळे किंवा एखादा आरोग्यविषयक असणाऱ्या अडचणीमुळे सुद्धा शेतकरी काय करतो, संकटामध्ये सापडतो आणि त्याला आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्यामुळे
त्याला विशिष्ट प्रमाणामध्ये बँकेकडून किंवा मित्र किंवा नातेवाईकाकडून किंवा प्रसंगी आपल्या घरातील एखादा वस्तू गहाण ठेवून तो काय करतो, कर्जबाजारीपणा होतो. आणि हा कर्जाचा फेड त्यांनी योग्य वेळेमध्ये जर नाही केला तर मित्र हो, तो परत त्या ठिकाणी निरुत्साह होऊन आपला कर्जबाजारीपणाच्या पिढीमुळे आत्महत्याकडे वळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरा सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक बाजारपेठ त्या ठिकाणी उपलब्ध नसणे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल योग्य वेळेमध्ये बाजारपेठेमध्ये नेणे ही खूप मोठी जबाबदारी सरकारची आहे. परंतु मित्र हो, आता आपण जर बघितलात तर बाजारपेठेमध्ये बऱ्याच वेळी स्थानिक बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना कवडीमोल असा या ठिकाणी भाव दिला जातो. आणि या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित करण्यासाठी जे काही मालावर खर्च प्रक्रिया केलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे, यांना अनुक्रमे आपण काय करतो, खंड, वेतन, व्याज, नफा या सर्व घटकांचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल योग्य वेळेमध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये जर गेला तर चांगल्या प्रकारच्या त्या मालाला किंमत येऊन शेतकऱ्यांचा हा दारिद्र्यपणा दूर होऊ शकतो. परंतु आपल्याला तशी ती परिस्थिती पाहताना दिसत नाही. शेतकऱ्याकडे बऱ्याच वेळी काय होतो, रस्त्याची समस्या त्या ठिकाणी जाणवते, वाहतुकीची त्या ठिकाणी समस्या जाणवते आणि योग्य वेळ बाजारपेठेमध्ये न गेल्यामुळे ते मालाला योग्य किंमत त्या ठिकाणी मिळत नाही. आणि ज्यावेळी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याचे माल जातो त्यावेळी इतरत्र ठिकाणाहून मोठ्या स्वरूपामध्ये बाजारपेठेविषयक असणाऱ्या ज्या काही किमती आहेत त्या अतिशय कमी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याला प्राप्त होतात. आणि हा एक मोठा धोका शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो. त्याबरोबर वाढती महागाई हा एक ज्वलंत समस्या आहे. कारण देशामध्ये ओढणारी जी काही वाढती लोकसंख्या आहे, या वाढती लोकसंख्येला संपूर्णपणे गरज भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जरी निर्मिती केल्या किंवा शेतीमध्ये त्या ठिकाणी उत्पादित करणारा माल जर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये वाढवण्यात आला तरी सुद्धा बाळांनो आपल्याला वाढती महागाई ही आटोक्यात आणणं शक्य नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शेतकऱ्यासाठी असणारा खत आहे, बियाणं आहे, रासायनिक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, मजुरीचा आहे किंवा शेतीमध्ये असणारे अनेक तंत्रज्ञान जरी आपण या ठिकाणी विचार केला तर त्यासाठी लागणारा जो काही खर्चाचा अभाव आहे तो खूप मोठ्या स्वरूपामध्ये आहे. आणि तो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परवडत नसल्यामुळे मोठ्या स्वरूपामध्ये शेती संकट समस्या त्या ठिकाणी निर्माण होते आणि शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतो. शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा, मी तुम्हाला पहिल्यांदाच त्या ठिकाणी सांगितलं होतं की भारत हा कृषी प्रधान देश आहे. ते जवळपास 70% लोक ही ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. आणि शेतीविषयक आवश्यक असणाऱ्या घटकांच्या मध्ये अंमलात असा बदल करायचा असेल तर आपल्याला तंत्रज्ञान किंवा शिक्षणाचा जोड असणं आवश्यक आहे. परंतु भारतीय शेतकरी हा प्रामुख्याने अशिक्षितपणाच्या गणनेमध्ये त्या ठिकाणी गणला जातो. त्याला कोणत्याही प्रकारचा तंत्रज्ञानाविषयक किंवा बी बियाण्याविषयक किंवा कोणत्याही मार्केटविषयी त्या ठिकाणी माहिती नसल्यामुळे तो अज्ञानीपणा राहतो. म्हणून निश्चित स्वरूपामध्ये ज्यावेळी इतर देशांची आपण त्या ठिकाणी तुलना करतो त्यावेळी आपला भारतीय शेतकरी हा कुठेतरी आपल्या त्या ठिकाणी दुय्यम दर्जाला त्या ठिकाणी गणला जात असतो. म्हणून हा एक खूप मोठी समस्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला जाणवते. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती, वर्षभरामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो काही माल असेल शेतीमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पीक घेत असतो, परंतु त्यासाठी लागणारी त्याची मेहनत, यंत्र, खते, बियाणे या सर्व गोष्टी जरी पूर्तता झाली तरी निसर्ग ही कोणाच्याही हातामध्ये अवलंबून नाही. आपण प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये आजपर्यंत बघितलेलं आहे, पीक अगदी हाताशी आलेला असतो परंतु एका रात्री मोठ्या स्वरूपामध्ये नैसर्गिक आपत्ती त्या ठिकाणी येते. म्हणजे उदाहरणार्थ महापूर येऊ शकतो, चक्रीवादळ त्या ठिकाणी येऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे काय होतो, शेतीतील उत्पादित माल ही एका दिवसा किंवा एका रात्रभरामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये ते नायनाट होते आणि उत्पन्नाविषयक असणारी जी काही संकल्पना शेतकऱ्यांनी आपल्या मनाशी घेऊन खांडून बांधलेली असते ती शक्य होत नाही. म्हणून निश्चित स्वरूपामध्ये उत्पन्नाविषयक परत पद्धत त्या ठिकाणी घडवतो आणि मग तो आत्महत्याकडे त्या ठिकाणी वळताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आपण बघितलं निसर्गावर अवलंबून असणारी शेती. प्रामुख्याने आपल्याकडे जर शेतीचा जर आपण आकार बघितला तर मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे प्रामुख्याने 3 महिना त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस त्या ठिकाणी पडतो. उर्वरित जो काही आहे उर्वरित हा कोरडवाहू शेती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक असणारे जे काही उत्पन्न आहे किंवा जे काही शेतीविषयक माल आहे तो त्या ठिकाणी आपल्याला अतिशय कमी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आपली शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग योग्य स्वरूपामध्ये किंवा म्हणजेच
योग्य वेळेमध्ये आला, पिकाच्या गरजेच्या वेळी त्या ठिकाणी जर अनुकूल परिस्थिती दाखवली तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला काय होतो, यामध्ये उत्पन्न वाढ घटतो. परंतु नैसर्गिक घटकामध्ये अनेक कमतरता जाणवल्या किंवा निसर्गाने जर शेतीबरोबर त्या ठिकाणी जर खेळ खेळली तर शेतकरी आत्महत्या ठिकाणी व्हायला त्या ठिकाणी समर्थ ठरतो. आणि शेतीची तुकडीकरण, शेतीची मशागत करण्यासाठी खूप मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये शेतीचं स्वरूप असणं गरजेचं आहे. परंतु आता काय झालंय, कुटुंबाचे जसे त्या ठिकाणी तुकडीकरण केलेले आहे तसे शेतीचे सुद्धा त्या ठिकाणी तुकडीकरण झालेलं असल्यामुळे शेतीमध्ये एक सलग पट्ट्यामध्ये तशा मोठ्या स्वरूपामध्ये पीक त्या ठिकाणी घेता येत नाही. आणि निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला त्या उत्पन्नाची मात्रा त्या ठिकाणी वाढवता येत नाही. म्हणून शेतकरी काय करतो, नैराश्य होतो आणि शेतकऱ्यांच्यामध्ये एक उदासीनता त्या ठिकाणी निर्माण होते आणि कळत न कळत त्याचा त्या ठिकाणी आत्महत्याकडे या ठिकाणी वळताना आपल्याला पाहायला मिळतो. मग यावर काही उपाययोजना आपल्याला सुचवता येतील का? मित्र, सर्वात महत्त्वाचा जो काही घटक आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी ज्या काही सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा त्यांना वेळेमध्ये आणि अतिशय स्वस्त दरामध्ये आणि त्यांना योग्य काळानुसार ते देणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला एका त्यांची दारिद्र्याची जी अवस्था आहे ती दारिद्र्याची अवस्था आपल्याला दूर करायचं असेल तर निश्चितच त्याला एक आत्मनिर्भर बनवणे खूप गरजेचं आहे. आणि निश्चितच याचा फायदा आत्महत्याकडे न वळता एक चांगल्या प्रकारचा शेतकरी आपला जीवन त्या ठिकाणी जगू शकतो. सरकारी धोरण सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच वेळी काय असतो, काही शेतकरी आपल्याला सरकारी धोरणाच्या नियमानुसार वागताना त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजेच सरकारी धोरण जर चांगल्या प्रकारच्या योजना जर आपण त्या ठिकाणी लोकांसाठी वापरलात तर निश्चित स्वरूपामध्ये त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होतो आणि निश्चितच त्याचा हमी भाव जो आपण म्हणतो तो हमी भाव त्या शेतकऱ्याला चांगलं मिळवून देता येते. त्याचबरोबर कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी सर्व बँकांनी मोठ्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त दरामध्ये कर्जाची सोय त्या ठिकाणी केली पाहिजे. अधिकाधिक सोयी सुविधा ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलात, अतिशय कमी माफक दरामध्ये आणि जुजबी कागदपत्रीमध्ये सरकारने त्याला त्या ठिकाणी जर कर्जबाजारीपणासाठी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दालन उभा करून दिले आणि जर कागदपत्रांची त्या ठिकाणी पडताळणी करून शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज जर दिला तर हा कर्जबाजारीपणा दूर होऊन त्या ठिकाणी चांगली परिस्थिती त्या ठिकाणी उपलब्ध होते. स्थानिक बाजारपेठ सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल बाजारपेठेमध्ये अगदी कमीत कमी कालावधीमध्ये जर तुम्ही बाजारपेठेमध्ये आणून दिलात आणि त्याला योग्य चांगली हमी भाव दिलात तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी उत्पादित केलेला माल इतरांपेक्षा चांगल्या चढी भावाने त्या ठिकाणी जर अधिकाधिक माल स्वरूपामध्ये मिळाल्यामुळे त्याला त्या ठिकाणी त्याचा हेतू त्या ठिकाणी सफल होतो आणि कळत न कळत तो आत्महत्याकडे त्या ठिकाणी वळत नाही. वाढती महागाईला सुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला उत्पादन वाढवलं तरच निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला ती महागाई त्या ठिकाणी कंट्रोल करता येतो. म्हणजेच मोठ्या स्वरूपामध्ये तुम्हाला गोडवामध्ये माल साठवून ठेवता येतो किंवा पुरवठा मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही केलात, कितीही डिमांड किंवा कितीही मागणी त्या वस्तूला आली तर ती तुम्हाला ती पूर्तता करता येऊ शकते आणि निश्चित लोकांची गरज पाहून ती त्या ठिकाणी आपल्याला संपन्न करता येतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणा त्या ठिकाणी दूर करणं काळाची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य वेळी त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग देणं काळाची गरज आहे आणि त्या ट्रेनिंग देऊन प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शेतीमध्ये कोणत्या स्वरूपामध्ये पिकं आपल्याला अधिक आणि कमी कालावधीमध्ये आणि नगदी पिकं घेतल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो, इतर राष्ट्रांबरोबर किंवा इतर शेजारी देशांच्या बरोबर आपल्याला कोणत्या पद्धतीची त्यांची गरज आहे त्यांची गरज त्या ठिकाणी ओळखून आपल्याला अनेक पिकं जर घेतला तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला हा कर्जबाजारीपणा त्या ठिकाणी दूर करून शेतकऱ्यांच्या विषयी आत्महत्या जी आहे ती आपल्याला दूर करता येतो. नैसर्गिक आपत्तीवर त्या ठिकाणी आपल्याला मात करता येत नाही, परंतु निसर्गाच्या वेगवेगळ्या कलानुसार आपल्याला त्या ठिकाणी कल पाहून आपल्याला त्या ठिकाणी पिकं घेतली पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आत्महत्या त्या ठिकाणी रोखता येतील. शेतीवर अवलंबून असणारे जे काही कुटुंब आहे हे कुटुंब काय प्रामुख्याने काय करतात, निसर्गावर अवलंबून त्या ठिकाणी शेती करतात. म्हणजे जेणेकरून 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी शेती उत्पन्न वाढवायचा आणि नंतर त्या ठिकाणी ते बेकार राहतील. परंतु असा घटना न करता आपल्याला काय करता येईल, 3 महिन्यामध्ये जो काय पाऊस असतो तो एका ठिकाणी योग्य साठवून ठेवून म्हणजे काय नद्या असतील नाले असतील आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी पाण्याचं स्टोरेज करून ठेवायचा आणि मग पाऊस गेल्यानंतर जे काही दुसरी पिकं आहेत ती सहजरित्या आपल्याला त्या ठिकाणी अधिक उत्पन्न घेण्यासाठी वाढवता येतील. म्हणजे एकंदरीत आपण या ठिकाणी जर बघितला हा खूप ज्वलंत या ठिकाणी
असलेला जो काही घटक आहे म्हणजे शेती आणि त्यांच्याविषयक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विषयक असणारी आत्महत्या आणि त्याची उपाययोजना आपल्याला अनेक वेगवेगळ्या कारणासाठी जरी त्या ठिकाणी घटक दिसत असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे अगदी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, मग जिल्हा असेल, मग तालुका असेल किंवा एवन ग्रामीण भागामध्ये अशा वेगवेगळ्या टप्प्यामधून स्तरामधून शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध करून त्यांच्यामधील असणारा जो काही अशिक्षितपणा आहे, मरगळपणा आहे, उदासीनता आहे ही पूर्णपणे दूर होऊन शेतीमध्ये नवीन काहीतरी त्या ठिकाणी उत्साह प्रोत्साहन करत असा कार्यक्रम किंवा सरकारने असेल किंवा तालुका लेवलला किंवा ग्रामीण भागामधील लोकांमध्ये ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण करून दिला तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होतो आणि संपूर्ण जगभरामध्ये लोकांसाठी आवश्यक असणारा जो काही अन्नधान्य आहे, अन्नधान्य हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला पिकवता येतो. धन्यवाद.